नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे बघा, रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर ग्रेव्ही। बघू शकता तुम्ही ही पालक पनीर रेसिपी इतकी मस्त झाली आहे, रेस्टॉरंट स्टाईल अशी केलेली आहे मी। बघू शकता तुम्ही। चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आता आपण पाहूयात। नमस्कार, आज बघा मी तुम्हाला इथे पालक पनीरची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी बघा इथे मी पालक ते 350 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे एक मध्यम आकाराची जुडी घेतलेली होती पालकची। तो पालक मी चांगला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे, कारण बघा पानाला वगैरे काही घाण वगैरे असली माती वगैरे तर चांगला स्वच्छ पहिला धुवून घ्यायचा व्यवस्थित। आणि बघा असा व्यवस्थित मी असं कट करून घेतो। थोड्याशा बघा दांड्या मी ठेवून दिलेले आहेत, कारण कसं याच्यामध्ये कसे पोषण मूल्य असतात। एकदम पण आपण दांड्या कमी करून पानं नाही घ्यायची। हे बघा असं मी चांगला व्यवस्थित असं साफ करून घेतलेला आहे। दोन ते तीन वेळा असं पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता बघा हा पालक मी इथे बघा गरम पाणी करत ठेवलेलं आहे। इथे बघा 1.5 ग्लास मी पाणी ठेवलंय गरम करत। पाण्याला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये आपण हा पालक घालायचा आहे। हे पाण्याला उकळी आली, आपण त्यामध्ये आता पालक घालून घ्यायचा आहे। हे चांगली उकळी आलेली आहे आणि आपला पालक थोडासा असा शिजलेला पण आहे। आता मी गॅस बंद करते आणि असा काढून घ्यायचा आपण। ते बघा काढून घेऊन मी इथे नितळत ठेवते। हे इथे मी बर्फाचं पाणी करून ठेवलेलं आहे बघा। बर्फ टाकलं, त्याच्यात थंड पाणी घेतलंय। हे लगेच आपण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, जास्त वेळ ठेवायचं नाही बघा। हे बर्फाच्या पाण्यात टाकून द्यायचं। हे पूर्ण असं थंड झाल्यानंतरच आपण त्यातला पालक काढायचा आहे, पूर्ण वितळायचा आहे पालक असा। आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा, आणि त्यामध्ये पाणी वगैरे काही न घालता आपण हे वाटून घ्यायचं आहे। हे पालकची प्युरी अशी करून घेतली आहे मी। आता आपण बघा पालक पनीर बनवण्यासाठी दुसरे एक मी वाटण करते। इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले तिथे बघा, कट करून घेतलेत फोडी करून। कोथिंबीर घेतली आहे मी इथे 6 ते 7 मी पाकळ्या लसणीच्या घेतल्यात। इथे मी बघा एक मिरची घेतली आहे, तिखट आहे ती मिरची म्हणून एकच घेतली। इथे आल्याचा एक तुकडा घेतलाय मी 1 इंच, आणि इथे काजू घेतलेत। काजू घेण्याचं कारण काय माहिती आहे, काजूमुळे कसे आपली ही पेस्ट एकदम थिक होणार आहे आणि त्याला चविष्टपणा येणार आहे आपल्या पालक पनीरला, आणि खूप छान अशी एकदम त्याची ग्रेव्ही बनणार आहे। आता हे सुद्धा आपण सर्व साहित्य इथे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण मी एकदम चांगलं बारीक असं वाटून घेतलेलं आहे, पाणी न घालता। आता बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। आता हे सर्व पनीर आहे ना, पनीर मी पहिलं असं फ्राय करून घेतलं आहे। त्यामध्ये बघा तूप घातले मी कढईमध्ये, तुपामध्ये मी फ्राय करणार आहे। तुम्ही तेल किंवा बटर पण वापरू शकता। हे बघा मी आता गोल्डन सोनेरी होईपर्यंत जरा परतून घेतलेले आहे, कारण आपल्याला कसं माहिती आहे कच्चं पण तुम्ही पनीर घालू शकता, पण चवीमध्ये थोडा आपल्याला फरक जाणवतो। त्यामुळे मी असं परतून घेतलेलं आहे तुपामध्ये। हे त्याच कढईमध्ये मी आता जिरं टाकत आहे। हे बघा तूप आहे आपलं, पहिलं जिरं टाकत आहे मी इथे। अर्धा चमचा मी जिरं टाकून घेते। आता इथे बघा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा पण आपण टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये। हे कांदा आपण चांगला असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। आहे बघा कांदा आपण चांगला असा ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं। आहे बघा तुपामध्ये। आता मी त्यामध्ये ना थोडंसं 1 चमचा अजून तूप टाकलेलं आहे, कारण पहिलं मी 2 चमचे टाकलेले ना, तर आपण ते फ्राय केलं पनीर त्याच्यामुळे थोडं लागलं, मग परत एकदा मी टाकलं वरती 1 चमचा। हे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण जे मगाशी वाटण केलं होतं टोमॅटो काजू वगैरे लसूण वगैरे, ते आपण वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। वाटण एकदम चांगलं असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आहे बघा, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आता आपण त्याच वाटणातलं पाणी होतं ते थोडंसं टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये, आणि इथे बघा मिक्स करून व्यवस्थित असं आपण 2 ते 3 मिनिटं असं मंद गॅसवरती झाकण लावून ठेवायचं आहे। हे बघा 2 ते 3 मिनिटांनी मी झाकण काढून ठेवत आहे।
चांगलं असं परत असं व्यवस्थित असं बघा आपण परतून घ्यायचं आहे आणि साईडला असं तेल सुटेपर्यंत आपण ते मिश्रण चांगलं ढवळायचं आहे. आता आपण त्यामध्ये बघा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. बघा साईडने कसं असं तेल आपलं तूप चांगलं सुटलेलं, मी तूप टाकलेलं आहे ना. बघा इथे आपण लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा. पाव चमचा आपण हळद टाकायची आहे. काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा. धना पावडर टाकायची आहे आपण अर्धा चमचा. आणि हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा आता हे सर्व मसाले मिक्स केल्यानंतर आपण इथे बघा प्युरी करून ठेवली होती पालकची, ती आपण घालून घ्यायची आहे त्यामध्ये. हे पालक प्युरी टाकल्यानंतर आपण परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आता आपण त्यामध्ये बघा कस्तुरी मेथी टाकूया. 1 चमचा कस्तुरी मेथी टाकली आहे मी इथे. आपण इथे आता बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी अगोदर मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे आपण आता टाकतोय मीठ. आता आपण त्यामध्ये बघा अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहोत. परत आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. हे आपण हे पालकातलं थोडं पाणी टाकून त्यामध्ये त्याच भांड्यामध्ये घेतलंय, ते पाणी आपण त्यामध्ये टाकूया. हे बघा त्यामध्ये आता पालक ग्रेव्ही आपण चांगली अशी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. मध्यम गॅस ठेवायचा आहे आपल्याला शिजवताना. आता आपण झाकण लावून 2 मिनिटं शिजायला द्यायचं आहे. हे 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढूया. आता आपण त्यामध्ये बघा इथे पनीर घालून घेऊया. पनीर घातल्यानंतर 1 मिनिट असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे या इथे आपली पालक पनीर ही रेसिपी पूर्ण झालेली आहे बनवून. हे बघा छान अशी बनलेली आहे व्यवस्थित. आता या इथे बघा आपण तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये बघा मी तूप घालून घेते तडका पॅनमध्ये. त्यामध्ये बघा आपण इथे लसूण घेतलेली आहे, ती लसूण बारीक करून टाकायची आहे तडका पॅनमध्ये. आता आपण त्यामध्ये बघा इथे थोडंसं असं पॅन बाजूला करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बघा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आता ही फोडणी आपण त्याच्यावरती अशी थोडी थोडी घालायची आहे. हे या इथे आपलं पालक पनीर आपली रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास 1 लाईक मला जरूर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.